जय जय रघुवीर समर्थ। तुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, विशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम। उपासनेला दृढता लवावी, देव संतासी सदा नमावे। सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। अपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हेच आता। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। 71 ते 75 सूत्र बघितलेले होते. त्याच्यामध्ये आपण बघितलं की हा भक्त भक्ती प्राप्त करून झाली त्याची, की त्याचे पितर हे आनंदित होतात, देवता नृत्य करायला लागतात, पृथ्वी सनातन म्हणजे सनाथ होते. नंतर दुसरं सूत्र आपण बघितलं तर की नास्ति तेषु जाती विद्या रूप कलधना, ते भक्तीमध्ये कुठलेही भेद असत नाही. नंतर यतस्तदीयाः म्हणजे तो भगवंताचा झालेला असतो. आणि वादो नावलंब्य, अशा भक्तांनी वादविवादामध्ये पडू नये. आणि हा वादविवादामध्ये का पडू नये याचं कारण हा वादविवाद हा न संपणारा आणि विस्तार पावणारा असतो, असं आपण काल बघितलं. आता आज आपण सूत्र 76 पासून सुरुवात करणार आहोत. 76व सूत्र आहे की भक्तिशास्त्राणी मननीयानी तद उद्बोधक कर्माणी करणीयानी. म्हणजे भक्तिशास्त्राणी मननीयानी म्हणजे श्रद्धापूर्वक भक्तिशास्त्राचं सतत मनन करावं, आणि तद उद्बोधक कर्माणी करणीयानी, आणि त्याला अनुसरून आपलं आचरण करावं, असं ह्या सूत्रात नारद महामुनी भक्ताला मार्गदर्शन करतात. आता भक्तिशास्त्राने मननीयानी, भक्तिशास्त्रांचं मनन करावं असं सांगतात. आता मनन म्हणजे काय हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे. मनन ह्याचे दोन अर्थ होऊ शकतात. मनन याचा अर्थ आपण जे श्रवण केलेलं आहे त्याचं स्मरण, सतत स्मरण करणं, याला मनन म्हणतात. किंवा आपण जे श्रवण केलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे त्याचं आतमध्ये स्मरण करायचं, स्मरण. आणि त्या स्मरण करण्याला मनन असं, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे की मनन याचा अर्थ मनामध्ये काहीही, चित्तामध्ये मन जे आहे ना, चित्ताची अवस्था मन, ते मन ही अवस्थाच नाहीशी करून टाक. ह्या भक्तीच्या साह्याने ह्या मनाचं मन पण नाहीसं करून टाकायचं. मनाचं मनपण म्हणजे काय आहे? मनाचं मनपण म्हणजे ते जे भटकते ना इकडं तिकडं सारखं सारखं, त्याला स्थिर करून टाकायचं. आणि त्याला जर स्थिर करायचं जर असेल तर आपण जे ऐकलेलं आहे ना शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी, त्या शास्त्राने सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आणि ते लक्ष दिलं की हे मन भटकायचं बंद होतं. आणि म्हणून भक्तिशास्त्राने मननीयानी. आता मनन केव्हा सुरू होतं? मनन ही प्रक्रिया ही श्रवणानंतर सुरू होते. म्हणजे जर आपल्याला मनन करायचं असेल तर आधी श्रवण केलेलं असलं पाहिजे.
आणि म्हणून बघा नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण म्हणतो, श्रद्धापूर्वक श्रवण. आणि जर मनन करायला नारद मुनी सांगतायत तर आपल्याला आधी श्रवण केलेलं असलं पाहिजे. मग आता श्रवणानंतर मनन होत असतं, म्हणून आधी श्रवण करायला पाहिजे. ही पहिली भक्ती आहे. पण आता श्रवण कसं करावं, श्रवण कशाचं करावं याचा विचार संतांच्या ग्रंथातून आपल्याला भरपूर मिळतो बघा. श्रवण कसं करावं आणि भगवत गुण, महात्म्य, भगवंताचं, भगवंताच्या लीला यांचं प्रेमानं एकाग्रतेनं श्रवण केलं पाहिजे. अशा श्रवणाला श्रद्धा श्रवण असं म्हणतात शास्त्र. आणि ह्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की इफेक्टिव्ह लिसनिंग. याबद्दल आपले एकनाथ महाराज काय म्हणतात बघूया. एकनाथी भागवतामध्ये तर 11व्या अध्यायात आहे. ते म्हणतात की ऐक श्रद्धेचे लक्षण, करिता हरिकथा श्रवण, ज्याचे अर्थारूढ मन श्रद्धा श्रवण या नाव. म्हणजे श्रद्धा श्रवण करताना काय म्हणतात, ऐक श्रद्धेचे लक्षण. श्रद्धा श्रवणामध्ये ऐकण्यामध्ये पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. कुणावर श्रद्धा असली पाहिजे, शास्त्रांच्यावर श्रद्धा असली पाहिजे, किंवा जे आपल्याला सांगता येतं त्या गुरूंच्या वचनावर श्रद्धा असली पाहिजे. ऐक श्रद्धेचे लक्षण, करिता हरिकथा श्रवण. हरिकथा ऐकत असताना श्रद्धेचं महत्व काय आहे, ज्याचे अर्थारूढ मन. याचा अर्थ काय, श्रद्धा याचा अर्थ काय की जो सांगतोय आणि आपण जे ऐकतोय ते ऐकताना तो जो सांगतोय त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष पाहिजे, एकाग्र मन पाहिजे त्याच्याकडे बघताना, ऐकताना. ऐकत असताना सांगणाऱ्यावर श्रद्धा ठेवून ऐकलं पाहिजे. नाहीतर कित्येक वेळा काय असतं की सांगणारा सांगत असतो आणि तो सांगता सांगता आपण दुसरीकडे भटकायला सुरुवात होते. आणि ती भटकायला सुरुवात झाली, एखाद्या शब्दावरून भटकायला सुरुवात होते. डायग्रेशन त्याला म्हणतात, मनापासून बाहेर जाणं. कसं होतं तर काहीतरी सांगताना एखादा शब्द येतो आणि शब्द आला की लगेच सुरुवात होते. आता उदाहरणार्थ की माझ्या व्याख्यानाच्या काळामध्ये मी ज्यावेळी कंपन्यामधनं व्याख्यानं देत होतो त्यावेळेचा माझा अनुभव आहे. काय आहे की माझी ओळख करून द्यायची का की हे भीम गाडगीळ आणि हे अमुक अमुक आहेत, तमुक लोक आहेत, अमुक अमुक आहे, सगळं सांगायचं. पण ते भीम गाडगीळ ह्यातला हा गाडगिळी शब्द जो आहे ना, तो शब्द ऐकला की काही काही जण सुटायचे, ऐकण्यापासून डायव्हर्ट व्हायचे. आणि हे मला त्यांनीच सांगितलं होतं की त्या गाडगिळी शब्दावरनं ते असे भरकटत काय जायचे. तर भीम गाडगीळ म्हटलं की त्यांच्या मनामध्ये एक विचार यायचा, किंवा हे नवी गाडगिळांचे कोण, ज्या अर्थी भीम आहे तर त्या अर्थी नवीनचे कोणतरी असणार. नवी गाडगीळ, खासदार गाडगीळ यांचे कोण, काहींच्या मनावर यायचं की हे गाडगीळ सराफ जे आहेत ना त्यांचे हे कोणतरी असले पाहिजे. झालं बघा डायग्रेशन सुरू. मग त्या तिथनं जे सुटायचे हे ज्या अर्थी खासदार गाडगिळांच्या नात्यातलेच असले पाहिजेत, त्या अर्थी हे काँग्रेसचे असले पाहिजेत. आणि काँग्रेसचे आहेत म्हणजे आपलेच आहेत. आणि काही ना वाटत हे ज्या अर्थी काँग्रेसचे आहेत त्या अर्थी आपले नाही आहेत. झालं सुरूच. मनाला डायग्रेशन केव्हा होईल काही सांगता येत. म्हणून ऐकत असताना ऐकायचं कसं तर कुठलाही मनामध्ये दुसरा विचार त्याच्याशी न जोडता ऐकायचं. त्याला म्हणतात नॉन जजमेंटल लिसनिंग. अजिबात जजमेंट कुठलंही करायचं नाही. काय सांगतोय, हा असंच का सांगतोय, तसंच का सांगतोय. आणि काही काही जणांच्या बाबतीत असं होतं, मी काही जर सूत्राचा अर्थ एक विशेष पद्धतीने सांगितला तर त्यांनी कुठंतरी ऐकलेलं असते, मग त्याच्याशी तुलना सुरू होती मनातच.
आणि जे पुढचं मी सांगतोय ते थांबून जातं आणि एकदम परत तो जागेवर येतो. त्यावेळी मी पुढे ते कुठलं तरी व्याख्यान फार पुढे गेलेलं असतं. असं जर श्रवण झालं तर त्या श्रवणाचा काहीही उपयोग होत नाही. आणि असं श्रवण झाल्यानंतर त्या जे ऐकलेलं असतं ते इतकं अर्धवट असतं की त्याचं मनन करूनही काही उपयोग. आणि म्हणून ऐकत असताना मन एकाग्र पाहिजे, ऐकत असताना सांगण्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि ऐकत असताना मनामध्ये कुठलेही संशय असता कामा नयेत, कुठलेही पूर्वग्रह दोष असता कामा नयेत. ऐकत असताना पूर्वी ऐकलेल्या गोष्टींशी तुलना करायचं थांबवावं. आपण अजिबात तुलना करू नये. त्याने असं सांगितलं म्हणजे असं कसं सांगतात, पूर्ण ऐकून घ्यायचं असं लक्षात ठेवायचं. ऐकत असताना जे सांगितलं जात आहे ते मला समजून घ्यायसाठी मी आलोय ही भूमिका ठेवायची. आणि अशी जर भूमिका ठेवून जर ऐकायला लागलं तर त्याला इफेक्टिव्ह लिस्निंग म्हणतात, परिणामकारक श्रवण. आणि हे श्रवण अत्यंत आवश्यक आहे. म्हणून एकनाथ महाराज जे म्हणतात ऐक श्रद्धेचे लक्षण करिता हरिकथा श्रवण ज्याचे अर्थारूढ मन. श्रद्धा श्रवण या अर्थारूढ मन आहे. त्या सांगतोय त्या अर्थाबरोबर ते चाललंय त्याच्याबरोबर जायला पाहिजे. पॅरलल तो सांगतोय त्याच्या बरोबर जात जायला पाहिजे ऐकत ऐकत. आणि त्या ऐकणं आणि बोलणं याच्यामध्ये एक शास्त्रज्ञांनी शोध लावलाय बरं काय, की बोलण्याचा वेग जेवढा असतो ना त्याच्यापेक्षा चौपट वेग ऐकण्याचा असतो. म्हणजे एक वाक्य बोलायला जर 1 सेकंद लागत असेल तर ते बोलल्यानंतर 4 सेकंद ते ऐकण्याच्या बुद्धीमध्ये राहते आणि तो 4 सेकंद त्याचा अर्थ समजून घेता यावा म्हणून त्याला ऐकण्याचा वेग जरा जास्त दिला. तो जास्त वेळ ते आत राहतो, त्याला म्हणतात ऐकण्याचा वेग. तर हे ऐकण्याचा वेग जास्त का दिलाय निसर्गाने, तर ते त्याच्या श्रद्धारूढ होण्यासाठी. ते मन श्रद्धारूढ व्हायला पाहिजे, त्याच्या अर्थाचा आकलन व्हायला पाहिजे, त्यासाठी त्याला वेळ दिलाय. आणि म्हणून जर बोलणारा जर भरभर बोलत असेल ना तर आपल्याला कळत नाही बघा, कारण तो जे सांगतोय ते आत ठसस्तोवर दुसरा शब्द तो घेत असतो. म्हणून हे व्याख्यान जे असतं ना हे व्याख्यान करत असताना बोलणाऱ्यांनी हे भान ठेवायला लागतं, बोलणाऱ्यांनी सुद्धा, की हा ऐकणारे जे आहेत ना त्यांना माझं बोलणं ऐकून त्याचा अर्थ श्रवण करून आत ते ठसवायला वेळ देता यायला पाहिजे. पण सावकाश बोललं पाहिजे, थोडं थोडं बोललं पाहिजे. आणि अशा स्लाइड्स वगैरे दाखवायला पाहिजे. ह्या स्लाइड दाखवते याचं कारण आहे की ऐकताना बघण्याची जर जोड झाली तर त्याचा अर्थ जास्त समजतो, असं शास्त्र हल्लीच्या शास्त्राने शोधत लावला. असो तर याला श्रद्धाश्रवण असं म्हणतात. आणि हे श्रद्धाश्रवण शास्त्रांचं हे भक्तांनी करायला पाहिजे. आता का करायला पाहिजे याचे कारण मग आपण बघणार आहोत. पण आता याच अध्यायामध्ये भगवान सांगतायत की दृढ आस्तिक्य समाधान. श्रद्धेने श्रद्धावान श्रद्धापूर्वक श्रवण म्हणणं ना, तर काय श्रद्धा हे भगवान सांगतात भागवतामध्ये आहे, एकादश स्कंदामध्ये हे दिलेलं आहे. तर दृढ आस्तिक्य समाधान, शुद्ध श्रद्धा त्या नाव जाण, भावार्थे न दंडळी मन, कथाश्रवण साधरे. कथाश्रवण होत असताना भावार्थ ऐकताना मन अजिबात इकडं तिकडं जाता कामा नये, इतकं एकाग्र व्हायला पाहिजे. सांगतोय त्याचा भावार्थ लक्षात घेण्यासाठी. आणि शुद्ध श्रद्धा असली पाहिजे. दृढ आस्तिक्य समाधान. आस्तिकता म्हणजे श्रद्धा. पुढे ते म्हणतात वक्त्यांच्या वचनापाशी जडू निघाली काना मनाशी, श्रवणार्थ वाढवी बुद्धीसी, विकिला कथेसी भावार्थे. कसं ऐकावं तर वक्त्याच्या वचनाशी जुळून जावं, इतकं त्याच्याशी तादात्म्य पाहायचं. तो काय सांगतोय तो शब्द एक बाहेर आला की मी पकडणारच आहे, इतकी एकाग्रता त्याच्या वाक्यांशी त्याच्या बोलण्याशी ती आपली करायला पाहिजे. म्हणून परमात्मा उदाहरण देतात
जेवी दुधाला घी मांजर जेवी दुधाला घी मांजर संधी पहावया सादर. संधी बघत असतं ते, दूध ठेवलंय आणि कोण तिथनं बाजूला जाते. आणि संधी तेवी सेवावया कथा सार निरंतर उल्हासू. ते मांजर जसं संधी पाहत असतं ना अर्थ समजायची, तितक्या तत्परतेनं, तितक्या जागरूकतेनं, तितक्या आतुरतेनं, तितक्या ओढीनं हे ऐकणं व्हायला पाहिजे. आणि हे श्रवण जर तसं झालं तर आत जे ऐकलेलं आहे त्याचं मनन करताना त्याचा अर्थ आपोआप आपल्या बुद्धीमध्ये झिरपत जातो, आत टिकत जातो. म्हणून एका ठिकाणी विचारले की श्रवणम फलभागेन सर्वेषा निज विद्यते फलभोग कुतो जातः प्रब्रवंतु हरिप्रिया. भागवत महात्म्य आहे ना आपलं, त्याच्यामध्ये 5व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. आणि हा श्लोक द्यायचं कारण असं आहे की काल मी जी कथा सांगितली की हा पिशाच झालेला जो आहे ना त्याची कथा सांगितली ना, गोकर्ण त्याच्यामध्ये त्याचा भाऊ आहे हा धुंदुकारी. तर धुंदुकारी मुक्त होऊन गेला ना 7 दिवसाचं भागवत सप्ताह ऐकल्यानंतर. तो मुक्त होऊन गेला, सगळ्यांना दिसला, परमेश्वर आला त्याला घेऊन गेला, हे सगळ्यांना दिसलं. मग बाकीच्याने विचारलं की हा आम्ही सुद्धा ऐकतोय भागवत, मग आम्हाला का नाही भगवान घेऊन गेला, भगवंताचं असं आम्हाला तादात्म्य का नाही मिळालं, त्यालाच का मिळालं, पिशाच्य असून त्याला का मिळालं. सर्व श्रोते श्रवण सारखेच करतात, मग सर्वांना सारखे फल का नाही मिळत असा प्रश्न विचार. उत्तर दिलं की श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणं तु कृतं सर्वैर्नथा तथा मनन कृत. फलभेदाचं कारण श्रोत्यांच्या श्रवणात भेद होतो म्हणून आहे. ऐकण्यामध्ये, प्रत्येकाच्या ऐकण्यामध्ये फरक असतो म्हणून हा भेद होतो. म्हणजे श्रवण सर्वांनी केलेले असते परंतु मनन सर्वांकडून केलं जात नाही. ते श्रवण करताना जी प्रक्रिया मी सांगितली की आत सावकाश आत घ्यायचं आणि ते आत रुजवायचं, ते केलं जात नाही. आणि त्यामुळं सगळेजण या फलाला प्राप्त होऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर गोकर्णाने त्यांना सांगितलं की पुन्हा एकदा मी आता भगवत सप्ताह करतो, त्यावेळी तुम्ही सगळेजण त्या पिशाच्यानं जसं ऐकलं ना तसं ऐका, म्हणजे तुम्हाला सुद्धा भगवंताच्या पायाशी मिसळून जायची संधी मिळेल. आणि तसं त्याने केलं बरं, ही गोष्ट आहे भागवतात. म्हणून मनन ह्याचा अर्थ की इतर गोष्टींच्याकडं लक्ष जायचं नाही, नंबर 1. आणि दुसरं की त्या अर्थाचा आतमध्ये बोध करून घ्यायचा सतत प्रयत्न करत राहायचा, ऐकतानाही करायचा आणि ऐकल्यानंतरही करायचं. आणि असं जर झालं तर त्या श्रवणाचा आपल्याला चांगला उपयोग होतो. म्हणून अनवधान नसलं पाहिजे ऐकताना, अवधान म्हणजे सावधान असलं पाहिजे. एकनाथी भागवतामध्ये असं म्हटलंय 2ऱ्या अध्यायामध्ये 2 श्लोक आहेत. जे जे केले पुराण श्रवण, जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ होय मनने विण. तर मनन जर नसेल तर ऐकलेलं श्रवण व्यर्थ आहे. या लागी श्रवण मनन सावधान करावे. श्रवण आणि मनन हे सावधान करावे, अवधान म्हणजे अवधान ठेवून, लक्ष ठेवून, लक्षपूर्वक, एकाग्रतेने आणि तन्मयतेने, श्रद्धेने, विश्वास ठेवून, ऐकणाऱ्यावर विश्वास ठेवून असं ऐकलं पाहिजे. म्हणून ऐसे मनन युक्त श्रवण करिता ओसंडे हर्षपूर्ण, तेणे हर्ष हरिकीर्तन करी आपण सानंदे. आणि असं जर श्रवण मनन झालं तर करिता ओसंडे हर्षपूर्ण, असं श्रवण आणि मनन केलं तर आनंद ओसंडून व्हायला लागतो बघा. अंतःकरणामध्ये आनंद हा ओसंडून व्हायला सुरुवात होते.
हा तेणे हर्षे हरिकीर्तन करी आपण स्वानंदे. आणि मग असं झालं की तो आपण आनंदाने हरिकीर्तनच करायला लागतो, दुसरा विषयच नाही. म्हणून सूत्रामध्ये माझा आपण पाहिलं की तो बोलतो तेही परमेश्वराचं बोलतो, तो ऐकतो तेही परमेश्वरालाच ऐकतो, ते करतो तेही परमेश्वरासाठीच करतो. आपण ज्या बघितलं ती अवस्था प्राप्त होते. म्हणून ही ही प्रक्रिया लक्षात ठेवायची. आधी श्रवण, आधी प्रक्रिया, ते श्रवण झाल्यानंतर मनन प्रक्रिया, आणि मनन झालं, श्रवण मनन झालं की कीर्तन प्रक्रिया. म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम असं दिलंय बघा. तर ते भक्ती, ह्या 3 भक्तींचा अर्थ कसा तो आता आपण समजून घेतला. मग आता श्रवण कशाचे करावे आणि श्रवण कशाचं करावं. तर दासबोध जर काढलात तुम्ही, दशक 4 समास 1, दासबोध दशक 4 समास 1, तर त्यामध्ये ह्या समर्थांनी 93 गोष्टींचं श्रवण सांगितलेलं. तर समासच वाचून काढा की प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना आध्यात्मिक निरूपण ऐकत जावे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. आता ऐकत जावे असं अशी किती ओव्या लिहिलेत त्यांनी. एकंदर 27 ओव्यामध्ये त्यांनी हे श्रवण कशा करायचं, कशाचं करावं ते दिले. कितीतरी पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवेचना, सारासार विवरणा, कैसी ते ऐकावी, अयोग्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, त्या कारणे नाना मते शोधित जावी, सगुणाची चरित्रे ऐकावी, कांते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी, लक्षणे ऐशी. श्रवण भक्तीची लक्षणं सांगितलेत, काय काय ऐकावं. आणि मग ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. आणि समर्थ म्हणतात श्रवण भक्तीचे निरूपण निरूपले ऐसे जाण. म्हणून सगुणाची चरित्रे ऐकावी आणि निर्गुणाची तत्वे वाचावी, आणि हे दोन्ही परमपवित्र आहेत, ऐकावं. असं ह्या श्रवणाचं काय काय श्रवण करावं, कशा श्रवण करावं हे सांगितलं. आता भक्तिशास्त्रे श्रवण असं म्हटलं, भक्तिशास्त्र आणि श्रवणानी. आता भक्तिशास्त्र कोणकोणती हे सुद्धा नीट लक्षपूर्वक लक्षात द्यायला पाहिजे. भक्तिशास्त्र आता नारदाने रचलेलं पांचरात्र, गीता, भागवत, पुराण, नारद भक्तिसूत्र, शांडिल्य भक्तिसूत्र, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, रामायण, दासबोध, योग वासिष्ठ, हरिपाठ, भजगोविंदम, त्याला चरपट पंजरिका स्तोत्र म्हणतात आद्यशंकराचार्य. त्या असले ग्रंथ हे श्रवणीय ग्रंथ आहेत, म्हणजे यांचं श्रवण करावं. मग भक्तांनी हे श्रवण करावं असं सांगताना भक्तांनी काय श्रवण करू नये हे लक्षात ठेवायला पाहिजे. आलंच ते बरोबर. मग ज्या वाचनामुळं, ज्या ऐकण्यामुळं आपला बुद्धिभेद होत असेल, असं कुठलंही ग्रंथ, असं कुठलंही श्रवण हे श्रोत्यांनी करू नये. म्हणून त्यांनी मागच्या एका सूत्रात सांगितलं होतं, नास्तिक लोकांचं बोलणं हे आपण अजिबात ऐकू नये, त्याच्यावर विश्वासच ठेवू. पण हा भक्ताला सांगितलेला आहे, आपल्याला नाही. कारण आपली बुद्धी काय आहे, सारखी चिकित्सक बुद्धी आहे, आणि ती चिकित्सा फार करते. हे असंच का, हे तसंच का, हे केल्यानं काय होते, हे केल्यानं काय होते वगैरे वगैरे. असलं ऐकूच नाही. आणि असलं शक्यतो टाळावंच. म्हणजे त्याच्याबद्दल उदासीनताच ठेवायची, त्याची त्याला टाळून टाकायचं, जास्त महत्व द्यायचं नाही. आणि आपल्याला फक्त काय ऐकायचंय की परमेश्वराच्या लीला, परमेश्वराचं चिंतन आपल्याला करायचं. आणि त्यामुळं भक्तांनी
श्रवणी शास्त्राणी मननीयानी आणि तत् उद्बोधक कर्माणी करणीयानी. मग आता हे भक्तिशास्त्र सांगितल्यानंतर ही भक्ती असली ग्रंथ आपण बघावे की पुढे ते म्हणतात की तत् उद्बोधक कर्माणी करणीयानी असं पुढे सांगतात. नुसतं ऐकून नाही भागत, श्रवण करून मनन करून नुसतं नाही भागत. तर ते श्रवण आणि मनन केल्यानंतर त्या ग्रंथांनी जे सांगितलेलं आहे आचरण, हे आपल्या जीवनामध्ये कसं आचरणात आणायचं, त्या शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या आचरण करायला पाहिजेत. म्हणून तत् उद्बोधक कर्माणी करणीयानी. आणि मग तत् उद्बोधक मग काय करायला पाहिजे, तर पडिले वळण इंद्रिया सकळ भावितो निराळा नाही दुजा. पडिले वळण इंद्रिया सकळा भावितो निराळा नाही दुजा. अशी अवस्था व्हायला पाहिजे. आपल्या इंद्रियांना सवयच होऊन जायला पाहिजे की हे ऐकायचं नाही, त्याच्याकडे लक्ष सुद्धा जाता कामा नये. त्याचे कारण असं आहे की भक्ती मार्गावर आपण प्रवास करत असताना अजूनही भक्ती पूर्ण प्राप्त झालेली नाही, आपण साधक आहोत. त्यावेळी ही बाह्य आकर्षण हे आपल्याला आकर्षित करून पुन्हा या देहतादात्म्याकडं घेऊन जाण्याची शक्यता फार असते, विषयांच्याकडे घेऊन जाण्याची शक्यता फार असते. आणि असे भक्त हे भक्ती मार्गावरून ढळलेली उदाहरणं भरपूर आहेत. आणि तसं होऊ नये म्हणून आपल्याला हे नारद मुनी सावधतेची ही सूचना देत आहे. म्हणून यासाठी साधक भक्ताच्या अंतःकरणात भक्तीचा अधिक उद्रेक व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी काही कर्म आचरणात आणायचे. आणि कर्म करत राहिलं ही सत्कर्म, तर ह्या मन आपल्याला ह्या भक्ती मार्गावरून उचलून पुन्हा ह्या प्रकृतीकडं विषयांच्याकडं न्यायचा प्रयत्न करणार नाही. त्या मनाला तिकडं जाण्यासाठी थांबवायचाच प्रयत्न करतात. म्हणून मी मागे एक चित्र दाखवलं होतं, आलंबन द्यायची, आलंबन मिळाली. मग त्याच्यामध्ये आलंबन कर्मयोग हा आहे, ज्ञानयोग हा आलंबन आहे, उपासना आलंबन आहे, नामस्मरण आलंबन आहे. ते सांगितलं तर मी आठवते का. तर ही आलंबन द्यायची आहे. आणि ही आलंबन नारद महामुनी सगळे सांगत नाही, पण ते म्हणतात की भक्त्या शास्त्राने जी उद्बोधक आपल्याला आचरण सांगितलेली आहेत ती आपल्या आचरणात आणायची. मग कोणकोणती कर्म करायची आवश्यकता आहे, तर पहिलं तर आहे निषिद्ध कर्म करायचीच नाही, काम्य कर्म करायची नाही. हे न करणं हे सुद्धा कर्म आहे. मग निषिद्ध कर्म टाळायची, काम्य कर्म टाळायची, वर्णाश्रम धर्माला धरून नित्य नैमित्तिक कर्म करायची. पण कशी करायची, तर सगळी कर्म हे भगवंताला अर्पित करून करायची. भगवंताला ही कर्म अर्पित करायची की बाबा भगवंता ही तुझ्यासाठी म्हणून करतोय, बाकी कशासाठी माझ्या स्वार्थासाठी माझ्यासाठी मी करत नाहीये. ही कर्म मी तुझ्यासाठी करतोय. याला म्हणतात अर्पण करणं. म्हणजे अर्पण करणं म्हणजे थोडक्यामध्ये ह्या कर्मांची फलाशा त्यागून म्हणजे निष्काम कर्म करायचं. आता निष्काम कर्म करायचं म्हणजे काय हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. तर हे आणि निष्कामतेनं कर्म करायचं आणि कर्मामध्ये कर्तृत्व भाव अजिबात ठेवायचा नाही. मी हे कर्म करतोय हा भाव अजिबात ठेवायचा. मग काय ठेवायचं की हे कर्म माझ्याकडून भगवंत करून घेतोय, त्याला पाहिजे तसं तो करून घेईल, बस. त्याला म्हणतात की कर्तृत्व भाव त्यागून कर्म करायचं. मग आता कोणकोणती कर्म करावी ह्याबद्दल भगवंतांनी उद्धवाला सांगितलं बरं काय भागवतामध्ये. एकनाथी भागवतामध्ये बघा श्लोक आहेत 14 ते 47, अध्याय 11, एकनाथी भागवत अध्याय 11 आणि 34 ते 47 श्लोक जे आहेत ना ते पाहावेत. त्याच्यामध्ये दिले. मी आता त्यातले सांगतो. कृष्ण उद्धवास म्हणतात, उद्धवा माझ्या रामकृष्णादी प्रतिमांचे दर्शन घ्यावे. माझ्या ज्या सगुण मूर्ती आहेत ना
मी स्वतः निर्गुण निराकार आहे, पण भक्ताला सोपं जावं म्हणून मी सगुण रूप धारण करतो. त्यापैकी हे मी अवतार धारण करतो. त्यापैकी रामकृष्ण आदी जे अनेक अवतार आहेत त्या रामकृष्णादी प्रतिमांचं दर्शन घ्यावं. मग जर भक्तांनी काय करायला पाहिजे की ही जी प्रतिमा आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं. एक, त्यांच्या पायांना पदस्पर्श करावा. पदस्पर्श, पदस्पर्श म्हणजे काय? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम. पादसेवनम भक्ती आहे ना, पादस्पर्श करणं, पायाला हात लावणं, पायावर डोकं ठेवणं, हे करायला पाहिजे. हे करताना आपला अहंकार मीपणा हा भगवंताकडं समर्पित केला जातो. म्हणून भगवान सांगतात उद्धवाला की त्याचा पदस्पर्श करावा. नंतर त्याला आदराने त्याची पूजा करावी. आदराने आपण सुद्धा भक्तिसूत्रात बघितलंय की व्यासाने पूजा करताना अनुराग धरून अनुरागपूर्ण पूजा करायची असं सांगितलं की नाही. आणि मग अनुरागपूर्ण पूजन त्यांचं करावं. परत स्तोत्रे म्हणून त्यांना आळवावं. आता स्तोत्र म्हणा, आता करुणाष्टक बघा, आळवणं आहे अक्षरशः. करुणाष्टक म्हणताना त्या कळकळ भक्ताची किती आहे हे लक्षात येतं. आपण ती आळवावी आणि आळवून आपलं मन हे इतर गोष्टीकडे जाण्यापासून वाचू शकतो. आणि म्हणून स्तोत्र म्हणून त्यांना आळवावं. माझ्या कथा आणि लीलांचं श्रवण करावं. कथा आणि लीला श्रवणीय आहे अक्षरशः, आणि ह्या ऐकाव्यात असं परमात्मा स्वतः सांगतात. आणि मग पुढे म्हणतात की जे जे काही प्राप्त होईल आपल्याला ते भगवंताला अर्पण करावं. जे जे प्राप्त होईल ते जे जे प्राप्त होत असतं आपल्याला, काही 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 गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात प्रारब्धानुसार, तर त्या आल्या की त्या भगवंताला अर्पण करून टाकायच्या, की त्या माझ्यासाठी नाही. आणि अर्पण करायचं म्हणजे काय करायचं की त्याला हे समर्पित करायचं आणि मीपणा न ठेवता त्यांचा भोग घ्यायला हरकत नाही. म्हणून जेवायच्या अगोदर परमात्म्याला नैवेद्य दाखवतात. तर तो नैवेद्य तो काही खाणार आहे का हो? नाही खाणार. पण त्याला नैवेद्य देताना आतमध्ये अशी भावना पाहिजे की परमेश्वरा हे तुझं आहे, ते तुलाच देतोय आणि तू मला प्रसाद म्हणून जे देतोयस ते मी घेतोय, बस असा भाव असा ठेवा. आणि माझ्या जयंत्यादी उत्सव साजरे कराव्यात. का कराव्यात? कारण जयंत्या आता बघा, हा आता गणपती उत्सव आलाच बघा, दरवर्षात एकदा येतो. त्या जयंत्यादी उत्सव हे वर्षातून एकदा येत असतात, 6 महिन्याने एकदा येत असतात किंवा महिन्याच्या महिन्याला येत असतात. आता संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते. असलं करावं म्हणतात ते माझ्या जयंती. का? तर ते करायचे ह्यामुळं आतमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण घेतलं जातं, चिंतन केलं जातं. आणि जर आपल्या हातून चूक झाली तर पश्चाताप दग्ध होतं आपलं चित्त. बघा, संकष्टी चतुर्थी आहे हे विसरून कित्येक वेळा काहीतरी खातात आणि खाल्लं की एकदम लक्षात येतं, अरे संकष्टी होती, माझं बुडली. एकादशी होती, माझी बुडली. माझी बुडली हे ज्या अर्थी कळतंय त्या अर्थी आतमध्ये ही संकष्टी करायची आहे, गणपतीचं स्मरण करायचं आहे आणि त्याला नैवेद्य दाखवून रात्री जेवायचे, हे आत असतंय. पण हे मन इतकं विचित्र असतं की कुठं ओढून नेईल आपल्याला सांगता येत नाही. पण मन जरी गेलं तरी, चूक जरी झाली तरी पुन्हा ते मन आधी ठरवलेल्या निश्चयाप्रत येऊन थांबते. ते म्हणतात चुकलं की, आणि मग पश्चाताप करतो आपण थोडा वेळ. आजकाल काय सोडून द्या, चुकलं तर चुकलं, काय होते त्याला, ही बुद्धी आणि ही विनाशी बुद्धी. पण जर खरोखरच पश्चाताप जर झालं चित्त, तर आज माझ्या हातून ही चूक झालेली आहे, तर ही चूक मी आज दिवसभर काही न खाता, आज रात्री सुद्धा न खाता मी उद्यापर्यंत काही खाणार नाही, असा निश्चय जर झाला तर ते करणं हे सार्थक झालं. पण ते म्हणतात की माझ्या जयंती आणि उत्सव साजरे करा, माझ्या श्रेष्ठ स्थानांच्या यात्रा पर्व काळात कराव्या. म्हणजे यात्रा कराव्यात म्हणतात, मी या ठिकाणी जाऊ.
नाना व्रतांचं अनुष्ठान करावं. सगळं सांगितलं परमात्म्याने, नाना व्रतांचं अनुष्ठान सांगितलेलं. नंतर माझ्या मंदिरात झाडणं, रांगोळ्या काढणं, सारवणं इत्यादी सेवा भाव ठेवून सेवा करा. तर हे सगळं करणं ह्या कृती आहे आणि आपल्या जवळील सर्वोत्तम जे आहे ते मला अर्पण करावं, अर्पण करावं. तर ह्या सगळ्या इतक्या ह्या भगवंतांनी सांगितलेल्या कृती आहेत की ज्या भक्तांनी आपल्या जीवनामध्ये करायच्या आहेत आणि भक्तांनी हे जर केलं तर त्याची भक्ती ही कायमस्वरूपी टिकू शकते आणि तो भक्ती मार्गावरून ढळण्यापासून वाचतो. आणि म्हणून नारद मुनींनी या 76व्या सूत्रामध्ये भक्तिशास्त्राणी मननीयानी आणि तद उद्बोधक कर्माणी करणीयानी असं सांगितलं. आता आपण 77वं सूत्र बघूया. या सगळ्या सूत्र सुखदुःखेच्छा लाभादी त्यक्ते काले प्रतक्षमाणे क्षणार्धमपि व्यर्थ न नेयम. सूत्र म्हणजे काय? सुख दुःख इच्छा लाभ इत्यादिकांचा त्याग क्षणाचाही विलंब न लावता करावा. तो होण्याची वाट पाहण्यात कालापुरे करू नये. असं ज्या अर्थी नारद मुनी सांगतायत त्या अर्थी ह्या भक्तांच्याकडनं हा सुख दुःख इच्छा लाभ इत्यादिकांचा त्याग करण्याला वेळ लागत असला पाहिजे असा त्यांचा अनुभव असलाच पाहिजे. आणि तो आहेच. भक्तीच्या मार्गावर असलेली कित्येक माणसं त्यांना जे दिलेलं साधन असतं ते साधन करण्यामध्ये नेहमी कंटाळा, आळस, उद्या केलं तर काय होईल, आज मला शरीर थकलेलं आहे, आज मला बरं वाटत नाहीये वगैरे 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 कारण देऊन ते टाळायची शक्यता असते. ते मन जे आहे ना ते भक्ताला त्या गोष्टींच्या पासून बाजूला करण्याची शक्यता असते. आता मी आमच्या अभ्यास वर्गामध्ये नेहमी सांगतो की पहाटे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठा, 3:30-4च्या दरम्यान उठत जावा. असं म्हटल्यानंतर काही जण म्हणतात की डोकं फिरलंय काय तुमचं? मनातल्या मनात म्हणतात, ते डायरेक्ट म्हणत नाही मला, तुमचं डोकं फिरलंय काय? हो, रात्री त्यावेळी तर इतकी छान झोप लागलेली असते की आम्हाला उठणं शक्यच नाही. आम्हाला साधन तुम्ही सांगा पण पहाट सोडून सांगा, पहाटे नाही जमत. अरे पण पहाटेचा जो काळ आहे, ब्रह्मकाल जो आहे, तोच तर साधनाला अत्यंत उत्तम काळ आहे आणि त्या काळामध्ये साधन अतिशय उत्तम होऊ शकतं. त्या काळामध्ये लेखन अतिशय उत्तम होऊ शकतं. त्या काळामध्ये श्रवण अतिशय उत्तम होऊ शकते. त्या काळामध्ये वाचलेलं लक्षात राहणं अतिशय चांगलं होऊ शकतं. पण नाही, ते मन इतकं असतं की त्या अंतरुणातनं आपल्याला ओढूच देत नाही, आपल्याला ओढून पुन्हा झोपायला. तर असं होण्याची शक्यता असते. भक्ती मार्गावर चाललेल्या साधक भक्ताचा असा निश्चय नाहीसा होण्याची शक्यता असते आणि तो नाहीसा होऊ नये यासाठी नारद मुनी सांगतात की क्षणाचाही विलंब लावायचा नाही. तो होण्याची वाट पाहत कालापुळे करायचा नाही, ताबडतोब त्याचा त्याग करायचा प्रयत्न सुरू व्हायला पाहिजे. आता ह्याचं आणि एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की असं काही जण बघा, काही जण सांगत असतात की अरे परमार्थ आत्ता काय करतोय, अजून तू तरुण आहेस, परमार्थ करायचे वय आहे का? म्हातारपणी परमार्थ करायचा असतो, लक्षात घे. आणि परमार्थ हे करायचं हे म्हातारपणीचं हे साधन आहे, आत्ताच नाही. चल नीट कामाला लाग. हे जे आहे ना हे मनाली या माणसाला ओढून देण्याचं एक उदाहरण आहे की परमार्थ हा तरुण असतानाच सुरू केला पाहिजे. आद्य शंकराचार्य म्हणतात की हा तरुणपणीच हा परमार्थाला सुरुवात केली पाहिजे, तरच ते साध्य होते. पण आपण काय करतो, कालापुढे करतो, जाऊ दे म्हातारा झाल्यानंतर बघू, परमार्थ करायचंच आहे पण म्हातारा झाल्यानंतर. हे याचं उदाहरण आहे. सुख दुःखे इच्छा लाभादी त्यक्ते काले प्रतक्षामणे क्षणार्धमपि व्यर्थ न नेयम. विलंब लावण्याचं एक कारण.
दुसरं एक उदाहरण देता येते की अंते मती सागती असं सांगून ठेवलेलं आहे. असं सांगतात बुद्धिवादी, अंते मती सागती. शास्त्र सांगतात की शेवटच्या क्षणी आपल्या चित्तामध्ये जी इच्छा असते ना, त्यानुसार पुढची गती जीवाला मिळते, शास्त्र सांगतात. मग हा विचार काय करतो की शेवटच्या क्षणी नाम यायला पाहिजे ना माझ्या तोंडात ना, ते आलं की झालं, मग मी मुक्तच होतोय. मग काय, मग त्यावेळी मी नाम घेईन, शेवटच्या क्षणी मी नाम घेईन, तोंडातनं नारायण असा उच्चार करेन. अरे बाबा, कोणाच्या जोरावर तू हे एवढं जोरात सांगतोयस की मी त्यावेळी त्या क्षणी नारायणाचं नाम घेईन म्हणून? त्यावेळी तुला काय होतं हे तुला माहित आहे काय? तुला माहिती नाहीये. आणि त्यावेळी तुझ्या डोक्यामध्ये कोणकोणते विचार आणि कोणकोणत्या वासना आणि कामना धिंगाणा घालणार आहेत हे तुला माहित आहे काय? आणि हे काही अज्ञात असताना कुठल्या जोरावर तू सांगतोयस की मी त्या क्षणी नारायण नाम घेईन? हे शक्य नाही. हे नारायण नाम शेवटच्या क्षणी आमच्या अंतःकरणामध्ये उमटायला जन्मभर नवे नवे जन्मोजन्मी प्रयत्न करायला लागतात. आणि इतके प्रयत्न केल्यानंतर त्या चित्तामध्ये, त्या अंतःकरणामध्ये हे नाम स्थिर होते. मग हे त्यावेळी घेईन म्हणणं म्हणजे या सूत्राचे विरुद्ध वागणं. नारद म्हणतात की काल हे असं करू नको, प्रतिक्षण त्यक्ते काले, कालाचा अपव्यय करू नको, प्रतिक्षण हा उपयोग करून घे. कारण काल हा आपल्यासाठी अज्ञात आहे. काल केव्हा येईल सांगता येत नाही. काल म्हणजे मृत्यू, लक्षात घ्या. आणि हे काळचा अर्थ मृत्यू आहे आणि काळचा अर्थ वेळी आहे. बघा, टक 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 करत काटा एक 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 पुढे पुढे जात असतो, त्याला आपण सेकंद म्हणतो. आणि हे सारखा पुढे पुढे जात असतो, तो मागे येत नाही. कालाचं वैशिष्ट्य आहे, एकदा काल गेला की तो परत येत नाही. आणि मग काळ हा हळूहळू हळू पुढे पुढे सरकत सरकत जातो. आणि एक वेळ अशी येते की काल म्हणजे मृत्यू हा अचानक आपल्या समोर येऊन उभा राहतो. म्हणून हे सांगता येत नाही. हा अनुभव असून सुद्धा त्याकडे आपण काय करतो, बिंदिक्कतपणे दुर्लक्ष करतो आणि आपलं मन सारखं विषयोपभोगण्यामध्ये मग्न होऊन राहत असतं. यासाठी समर्थाने सांगितलेलं की मरणाते स्मरण असावे सतत. पण हे राहतं कुठं आपलं? राहतच नाही. नारद मुनी तर तेच सांगतात की मरणाचं स्मरण ठेव, अनित्याला अनित्य जे आहे ना ते त्यागायचा प्रयत्न प्रत्येक क्षणी कर आणि नित्याला चिकटण्याचा प्रयत्न सतत कर. सुखदुःखी इच्छा लाभ यांचा त्याग करायला सांगतात, आवडतो त्याग. आता त्याग काय करायचा? तर आतापर्यंत आपण बऱ्याच सूत्रातनं बघितलंय की अंतःकरणातील कामना नाही झाल्याशिवाय भक्ती साध्य होत नाही. अंतःकरणातील कामना नाही सवाल म्हणजे अंतःकरणाच्या ज्या 4 स्थिती आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, तर ह्या चारीही नाहीशा होऊन अंतःकरण एकदम शुद्ध व्हायला पाहिजे. मन नाहीच व्हायला पाहिजे. याचा अर्थ काय की संकल्प विकल्प जे मन करत असतं ती चित्ताची अवस्था ही स्थिर व्हायला पाहिजे. मग बुद्धी स्थिर व्हायला पाहिजे. नंतर चित्त जे आहे म्हणजे या भोगलेल्या सुखदुःखांची स्मृती साठवतं, ते न साठवणं व्हायला पाहिजे. त्याच्यात काही चित्तामध्ये काही असतं का. आणि अहंकार निर्माण होतच नाही मग आपोआप. म्हणून ह्या मनबुद्धी चित्त अहंकार हे जे अंतःकरणाचे अवस्था आहेत, त्या सगळ्या अवस्था स्थिर व्हायला पाहिजे. आणि ह्या स्थिर झाल्या नाहीत तर अंतःकरण शुद्ध होत नाही. आणि अंतःकरण शुद्ध झालं नाही तर त्याच्यामध्ये परमात्मा प्रकट होत नाही, भक्ती प्रकट होत नाही, परमप्रेम निर्माण होत नाही, अखंड आनंद स्थिती प्राप्त होत नाही.
आणि म्हणून सुखदुःखाला कारण जी इच्छा आहे त्या इच्छा म्हणजेच कामना या काढून टाकल्या पाहिजे. सुखदुःख आणि इच्छा आणि लाभ हे आता कामना आणि फलाशा यांचा त्याग केल्यास आपण सुखदुःखांच्या पलीकडील अखंड आनंद प्राप्त करून घेऊ शकतो. आणि त्यामुळं त्याचा त्याग करायचं जर असेल तर काय करायला पाहिजे हे माहीत पाहिजे. आणि आतापर्यंत सूत्रामध्ये सांगितलंय की हा सुखदुःख आणि इच्छा लाभादी हे जे या वृत्ती आहेत या देह तादात्म्यामुळे निर्माण होत आहेत. आणि त्यामुळं हा देह तादात्म्य हे टाकून द्यायला पाहिजे आणि त्या परमात्म्याशी अखंड आनंद स्थितीशी सच्चिदानंद स्थितीशी तादात्म्य पावलं पाहिजे. आणि हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे करायचं कडं डोळे झाक करून चालणार नाही. आणि हे क्षणाक्षणाला केलं पाहिजे, क्षणाक्षणाला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण हा डोळे झाक करतो हे करणं डोळे झाक करायला लागलो तर मृत्यू कणाकणाने अप्रत्यक्ष आपल्याला कळतही नाही तो जवळ जवळ यायला लागलेला आहे आणि तो आपल्या जवळ जवळ येत आहे आणि हे आपल्या लक्षातही येत नाही. पण हे जर नीट लक्षात ठेवलं तर या मृत्यूचं भय सुद्धा आपल्याला राहणार नाही. आणि अचानकपणे तो मृत्यू कधी कधी येतो आणि हे आपण करायचं जे ठरवलेलं असतं ते सगळं न करताच आपण निघून जातो. आणि म्हणून ह्या आपण आपले परमेश्वर प्राप्तीचे ध्येय गाठू शकत नाही. आणि आता असे घडण्याला कारण काय काय आहेत ती बघूया. पण आधी ह्यासाठी मृत्यू हा संसारातील एकमेव सत्य म्हणजे मृत्यू आहे. संसारात सगळं असत्यच आहे, अनित्यच आहे, पण खरं एकच सत्य आहे आणि ते म्हणजे मृत्यू. आणि इंग्रजीमध्ये जवळ म्हणतात ओनली सर्टन्टी इन दिस अनसर्टन वर्ल्ड इज डेथ. बघा तीच खरी आहे, बाकी सगळं असत्य आहे आणि हेच सत्य आहे. आणि ह्या मृत्यूचं स्मरण सतत ठेवलं पाहिजे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की संसार स्वप्न संकाशम यौवनम कुसुमोपमम विद्युच्चलमिवायुष्यम तस्मात् जागृही जागृही. आणि संसार स्वप्न संकाशम यौवनम कुसुमोपम. यौवन जे आहे ना ते अगदी आनंदी आहे, पण कसं आहे विद्युच्चलन आयुष्यम हे आयुष्य हे विजेच्या सारखं आहे, एकदम चमकून नाही सोडून जातं. आणि त्यामुळे तस्मात जागृही जागृही. आणि इथंच मी घड्याळ दाखवलं बघा ते सारखं फिरते आणि ते फिरता फिरता आमचं आयुष्य ही वीज जी कडागली आहे ना तशी वीज कडागून आयुष्य नाही सोडून जाते, नाही सोडून जाते जन्म. आणि पुन्हा आम्ही ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये हे सारखे घ्यायला लागतो. आद्य शंकराचार्य पुढं म्हणतात की आशया बध्यते लोकः कर्मणा बहुचिंतया आयुक्षणम न जानाति तस्मात् जागृही जागृही. अरे ह्याच्याकडे लक्ष न देता आशेनं तू बद्ध होऊन जातोयस, कर्मणा बहुचिंतया चिंता करतोयस आणि ह्याच्यामध्ये आयुक्षणम न जानाति एक क्षण आपण जाणत नाही की त्या क्षणी काय होईल आपल्याला सांगता येत नाही. नंतर उपनिषदामध्ये म्हटलंय की उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान्य बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथा तत्कवयो वदंती. विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये हे सांगितलेलं होतं की तरुणांनो उठा, जागे व्हा, ज्ञानी आचार्यांच्याकडे जाऊन हे आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. वस्ताऱ्याची धार चांगली पाजळली असता तिच्यावर पाय ठेवून चालणं ज्याप्रमाणे अति कठीण आहे त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा अभ्यास करण्यास मोठा कठीण आहे असं ज्ञानी पुरुष सांगतात. बाबा हे अत्यंत कठीण आहे, त्यामुळे तू काय कर तर नारद मुनी सांगतात की तू ताबडतोब काय क्षणार्ध मात्रे क्षणार्धमपी व्यर्थ न नयम हा क्षण व्यर्थ घालवू नकोस. आणि आता या भक्तीला असं बाधक घटक कोणकोणते आहेत
हाही विचार हा भक्तांनी केला पाहिजे. त्या बाधक घटक हे 5 आहेत बघा. निद्रा, आलस्य, प्रमाद. निद्रा, आलस्य, प्रमाद, अज्ञान आणि अश्रद्धा. अश्रद्धा असे 5 घटक आहेत. निद्रा बघा, निद्रा इतकी आपल्याला सुखमय वाटते की त्या निद्रेमुळं आपण आपला निम्मा आयुष्याचा वेळ त्यात 1/3 आयुष्याचा वेळ हा निद्रेत घालवत असतो. आणि 1/3 कारण समजा 8 तास झोपतात, 8 तास म्हणजे 8 × 24 1/3 जीवनातला काळ जो आहे, जीवन आपल्याला दिलेलं आहे त्याचे 1/3 निद्रेतच जाते. त्यातला कित्येक भाग हा आळसामध्ये जातो, कित्येक भाग हा प्रमादामध्ये जातो. प्रमादाचा अर्थ ती चूक पुन्हा करणं. एक चूक केली आहे, कळतंय की बा हे चुकलंय आपलं, पण पुन्हा सुधारत नाही, पुन्हा तीच चूक त्याच्यामध्ये वेळ जातो. अज्ञानामध्ये कित्येक असा वेळ जात असतो. बघा, जन्माला आल्यानंतर आम्हाला ही परमार्थ प्राप्ती व्हावी हे कळायसाठी जवळजवळ 50 वर्ष जातात जीवनातली, अज्ञानातच जात. अश्रद्धा आणि अश्रद्धेमुळे सुद्धा आम्ही याकडं दुर्लक्ष करतो. हा सुद्धा बाधक घटक आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातील 1/3 वेळा निद्रावस्थेत जातो व आपल्याजवळ फार कमी वेळ शिल्लक राहतोय या सगळ्या घटकांच्यामुळे. आणि उपेक्षा आणि अवसाने आपला फार वेळ वाया जातो. आळस आणि उपेक्षा. समर्थांनी तर म्हटलंय, आळस हा नागवणा, हा नागवणा आहे, हा नागवणारा हा घटक आहे जीवनामधला आळस. म्हणून दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, समर्थ म्हणतात, याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश, विवेक करावा. आणि विवेक याचा अर्थ विचार करावा. नारद मुनी एका सूत्रात हे सगळं सांगतात. पण आपण हा विवेक करून हे लक्षात ठेवायला पाहिजे की शरीर फार दुर्लभ आहे आणि दुर्लभ शरीरामध्ये आयुष्य जे प्राप्त होते तेही दुर्लभ आहे. आणि ह्याचा नाश करून टाकतोय ह्याच्याकडं, ते दुर्लक्ष करून भक्तीकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून कोटी कोटी वेचिता सुवर्ण, नरदेहीचे आयुष्य जाण. भावार्थ रामायणामध्ये युद्धकांडामध्ये म्हटले असते की कोटी कोटी वेचिता सुवर्ण, नरदेहीचे आयुष्य जाणं. हे आयुष्य जे मिळते ना, त्याला कोटी कोटी सुवर्णाची किंमत आहे. ती सुद्धा येणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे. न मिळे अर्धक्षण, नाना साधने करीताही. अनेक साधन करून सुद्धा मला आयुष्य वाढवून मिळेल असं नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या लक्षात ठेवायला पाहिजे, असा या सूत्राचा अर्थ. समर्थ रामदास दशक 3 समास 9 मध्ये मृत्यू निरूपण समास आहे. त्याच्यामध्ये म्हणतात, संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. घडीने घडी मापी लागले शरीर. कसं तर घोड्यावर स्वार झालेला जसा पळत असतो सारखा, तसा आम्ही मरणाकडं सारखे सारखे त्याच्या जवळ जवळ जात चाललेलं आहे. सवेच स्वार झालेलं आहे मृत्यूवर आणि त्याच्याकडे झालेलं आहे. नित्य काळाची संगती, नकळे होणाराची गती, कर्मासारिखे प्राणी पडती, नाना देशी विदेशी. नित्य काळाची संगती होते. आपल्याला काळ हा क्षणाक्षणाला आपल्याला चिकटलेलाच आहे, केव्हा झडप घालेल काही सांगता येत नाही. नित्य काळाची संगती, नकळे होणारची गती. त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, आपलं याची काय गती प्राप्त होणार आहे आपल्याला हे काही मला कळत नाही. आणि कर्मासारिखे प्राणी पडती, नाना देशी विदेशी. आणि मग निरनिराळ्या ठिकाणी जन्म घेत राहतो. तरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. समर्थ म्हणतात की हे संचितीतलं आलेलं प्रारब्ध संपलं की एक क्षण सुद्धा ठेवत नाही, तो ताबडतोब जायला लागते. नाही क्षणाचा अवकाश. एक क्षण थांबावा, मला चहा पितो आणि आज कपभर चहा पिऊन झालो की मी तुझ्या बरोबर येतो. नाही, तुझा चहा पिता सुद्धा येणार नाही तुला क्षणाला. लक्षात, अशी उदाहरणं आहेत आणि मी कित्येक वेळा सांगितलेली आहे. असं
सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष जाणे लागे. आणि म्हणून एक क्षणही वाया न दवडता अंतःकरण शुद्ध होण्यासाठी सतत भगवत चिंतन हे केलं पाहिजे, असा ह्या सूत्राचा अर्थ आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा का मग घ्यावे परमार्थ देखा, येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणून या जन्मामध्ये संसार करता करता परमार्थ करा आणि परमार्थ विचार चालू ठेवा, चिंतन चालू ठेवा, मनन चालू ठेवा आणि तिथं आळस करू नका. आता 78व्या सूत्रामध्ये ते म्हणतात अहिंसा सत्य शौच दया आस्तिक्यादी चरित्र आणि परिपालनीयानी. 78वं सूत्र अहिंसा सत्य शौच दया आस्तिक्य चारित्र्य आदी सद्गुणांचे सर्व प्रकारे पालन करावं भक्तांनी. मग हे जे गुण आहेत ना उत्तम गुण, समर्थांनी तर उत्तम गुणावर समासच लिहिले आणि दुर्गुणावरही समास लिहिले. दुर्गुण त्यागावे दुर्गुण त्यागिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती. समर्थ साधकांना हे सगळे जे गुण आहेत अहिंसा सत्य शौच दया आस्तिक्य चारित्र्य या सद्गुणांचं पालन करायला पाहिजे म्हणतात. आता 5 लक्षणं सांगितली आहेत की ही 5 लक्षणं पाचच लक्षणं का सांगितली. गीतेमध्ये तर गीतेमध्ये अध्याय 16 मध्ये दैवी संपत्तीची 26 लक्षणं सांगितलेत. परमात्मा 26. नारद मुनींनी 5च घेतले. त्याचं कारण असं आहे की ही 5 लक्षणे सांगण्याचा उद्देश असा आहे की अनादी कालापासून अशुभ संस्काराने मानवाच्या अंतःकरणात ह्या विशेषतः अहिंसा असत पापवृत्ती अश्रद्धा ह्या सूक्ष्म रूपाने वास करून असतात. ह्यांना प्राबल्य असतं या 5 गोष्टींचं. अहिंसा असत्य अशौच दया नसणं आणि नास्तिक्य असणं आणि चारित्र्य नसणं ह्या गोष्टी हे संस्कार अनंत जन्मीपासून अंतःकरणात असतात. म्हणून ते काढून टाकायसाठी अहिंसा पालन करायला पाहिजे, सत्य पालन केलं पाहिजे, शौच पालन केलं पाहिजे, दया पालन केलं पाहिजे, आस्तिक्य भाव ठेवला पाहिजे आणि आपलं चारित्र्य शुद्ध राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता हे सगळं सांगताना हे का सांगितलंय तर भगवान भक्ताचं लक्षण काय सांगतात बघा. हे अध्याय गीतेचा अध्याय 12 मधला 13वा श्लोक आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. म्हणजे हा भक्त जो असतो ना तो कुणाचाही द्वेष करत नाही आणि सगळ्या भूतमात्राशी त्याचं मैत्री असते, करुणा असते सगळ्यांच्यावर, निर्ममो असतो, ममत्व नसतं, निरहंकार असतो आणि समदुःख सुख क्षमी आणि दुःख आणि सुखाकडे तुझा तो समान भावनेनेच बघतो. कारण हे माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि ते मला भोगायला लागणार आहे हे स्पष्ट कल्पना भक्तामध्ये असते. मग अशी आपली अवस्था व्हायसाठी काय काय करावं लागतं तर हे सूत्र आपल्याला सांगतात. आणि यावरचं ज्ञानेश्वरांचं विवरण जरूर वाचावं बरं. ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरीमध्ये त्या अहिंसेवर त्याने 100 ओव्या लिहिल्या. किती वाचावं तेवढं कमी आहे. म्हणून ते आणि जगाची सुखोद्देश ते म्हणतात. काही वाचूया आपण. आणि जगाची सुखोद्देश शरीर वाचा मनसे रहाटणे ते अहिंसे रूप जाणे. अहिंसेचं रूप काय आहे. जगाची सुखोद्देश सगळ्यांना आनंद व्हावा, माझ्यामुळं सगळ्यांना आनंद व्हावा, प्रसन्नता वाटावी असं आपलं वागणं ठेवणं याला म्हणतात अहिंसा. असं एक अहिंसेचं लक्षण सांगितलं. भूता देता दुःखलेषु भूती दुःखवेल भूतेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू तेच रहिवासू अहिंसेचा. भूता देता दुःखलेषु, मी जर कुणाला दुःख दिलं तर दुःखवेल भूतेषु म्हणजे परमात्म्याला दुःख होईल.
मी जर या प्राण्याला दुःख दिलं, या वनस्पतीला दुःख दिलं, तर परमेश्वराला दुःख होईल असं ज्याला वाटतं, तर त्याला अहिंसा आत रुजली असं म्हणतात. रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीमध्ये असं झाले होतं कित्येक वेळा, की ते एकदा बसलेले असताना त्या माणूसाला आणि त्या बागेतल्या गवत उगवलेलं होतं त्याच्यावर चालायला लागला, रस्ता सोडून त्याच्यावर मिळाला. तर ह्यांना इतक्या वेदना झाल्या की त्या ओरडायला लागले, अरे माझ्यावर काय तुडवतोस मला. सगळ्यांना कळलं नाही असं काय म्हणतात. मग त्यांनी बोट करून दाखवलं, तिकडे बघा तुम्हाला चाललाय, माझ्यावर चालतोय. इतके ते प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला पाहत असतात आणि त्या भगवंताच्यावर पाय ठेवलाय असं त्यांना वाटत. तर ज्ञानेश्वरीने तेच सांगितलं, कायिक वाचिक मानसिक भूतापदे त्रिविध दुःख ते जेथे निमाले निशेष अहिंसा देख ते ठाई. म्हणजे काया वाचा मनाने ते ह्या भूतांना, बाकीच्या जीवांना जो आपण त्रास देतो, आपण देत असतो, त्याला हिंसा म्हणायचं. आणि कायेनी वाचेनी आणि मनानी कुणालाही न दुखवणं याला अहिंसा म्हणायचं. मग आता सत्य म्हणजे काय? सत्यम ब्रूयात. सत्य म्हणजे वाणीशी संबंधित आहे. तर आपण कसं बोलावं? तर नेहमी सत्य बोलावं. मग सत्य नेहमी बोलावं हे आपल्याला संसारात हे चालेल का हो? कित्येक वेळा असत्य बोलायला लागतं. आपण असं त्याला कारण देतो, नाही हो असं चालत नाही. कित्येक वेळा खोटंही बोलायला लागतं. पण त्याच्यासाठी भर्तृहरी नीतिशतक जे आहे ना, त्या नीतिशतकामध्ये भर्तृहरीने एक श्लोक लिहिले, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियंच नानृत ब्रूयात एष धर्म सनातन. हा राजा भर्तृहरी तर काय म्हणतो, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोलावं, प्रिय बोलावं, पण हे भक्तांनी लक्षात ठेवायचं. सत्य बोलावं, प्रिय बोलावं, पण न ब्रूयात सत्यम अप्रियम. अप्रिय सत्य कधी बोलू नये. अप्रिय सत्य बोललं तर ज्याच्याशी आपण ते सत्य ज्याचा सांगतोय तो दुःखी होण्याची शक्यता असते. मग मी एक उदाहरण द्यायचं बरं का याला. ते कंपनीमध्ये निरनिराळी त्यांना प्रमोशन्स द्यायची वेळ असते. मग काहींना प्रमोशन मिळतं आणि काहींना मिळत. मग त्यावेळी तो जर आला, मी बॉस आहे आणि माझ्याकडे जर तो आला आणि साहेब मला का प्रमोशन दिलं नाही आणि त्याला का दिलं प्रमोशन, तर म्हणलं त्याला, अरे त्याला ते काम वाढवून दिले ना त्याला, म्हणून त्याला प्रमोशन दिलं. मग मला का नाही ते काम दिलं, ते काम त्याला का दिलं, मला का नाही दिलं, असा तो प्रश्न विचार. मी उदाहरण देतो, मी द्यायचं नाही. मग मी जर त्याला सांगितलं की अरे बाबा तू हे काम करण्याला नालायक आहेस असं सांगितलं तर काय होईल, की तो दुखावला जाईल की मला साहेब नालायक म्हणले. मग त्याला कसं सांगायला पाहिजे, मॅनेजमेंटच्या पद्धतीनं, मॅनेजमेंट शास्त्राला आणून. मॅनेजमेंट शास्त्र म्हणजे सुद्धा हेच आहे. तर मॅनेजमेंट शास्त्राला धरून असं सांगता येतं, की सांगता येणं शक्य आहे की अरे बाबा ते काम तुझ्या लायकीचं नाही आहे, तुझी लायकी याच्यापेक्षा जास्त आहे, पण ते काम तुझ्या लायकीचं नाही आणि ते काम विशेष आता करायचंय म्हणून त्याला दिले आणि त्यामुळे त्याला प्रमोशन दिले. मग तो काय समजतो, हा माझी लायकी चांगली आहे, ठीक आहे. दुसऱ्याचं मन अंतःकरण दुखवता कामा नये म्हणून ते असं बोलावं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. आणि नंतर ते म्हणतात की प्रियंच नानृत ब्रूयात नानृतन ब्रूयात. प्रिय आहे, बोलणं प्रिय आहे, पण खोटं आहे तर ते बोलू नये. जे खोटं आहे ते प्रिय जरी असलं, त्यातनं आनंद आपल्याला होणार जरी असला तरी ते बोलू नये, खोट्या गोष्टी बोलू नये. म्हणून सत्य हा भक्तांनी लक्षात ठेवण्याचा गुण आहे. सत्य तेच बोलायचं आणि असत्य बोलायचं नाही. कारण असत्य बोललं तर काय होतं लक्षात घ्या. असत्य बोललं तर मी काय असत्य बोललोय आणि कुणापुढे बोललोय हे लक्षात ठेवायला लागतं. आणि लक्षात ठेवायचं म्हणजे ते बुद्धीत साठवलं गेलं की नाही, नाहीतर घोटाळ होईल.
मी एकाच्या ठिकाणी एकाबरोबर बोलताना एक बोललो आणि दुसऱ्याबरोबर बोलताना दुसरं बोललो, तर ते लगेच विचार करतील की अरे एका ठिकाणी हा एक सांगतो, दुसऱ्या ठिकाणी दुसरं सांगतोय. लक्षात घ्या. म्हणून असत्य हे लक्षात ठेवायला लागतं आणि सत्य हे लक्षात ठेवायचं कारण नाही. आणि म्हणून सत्य हे सत्यापरते नाही तप, सत्यापरता नाही जप, सत्ये पाविजे सद्रूप, सत्ये निष्पाप साधक होती. एकनाथी भागवत 3रा अध्यायामध्ये आहे, 536वी ओवी आहे. म्हणून सत्यापरते नाही तप, सत्य बोलणं आणि सत्याने वागणं हेच तप आहे. आणि सत्यापरते नाही जप, आणि सत्य सांगणं हे हा जप आहे. आणि सत्य पाविजे सद्रूप, आणि सत्यामुळं आम्ही त्या सच्चिदानंद रूपाशी तद्रूप होऊ शकतो. आणि सत्य निष्पाप साधक होती. आणि सत्य पालन केलं तर हा भक्त हा जो आहे, साधक जो आहे, तो निष्पाप होतो, पापरहित होतो. आणि मग तो या भक्ती मार्गावर पुढं जाऊ शकतो. असं हे सत्य. आणि आता शौच म्हणजे पावित्र्य, आणि हे अंतर्बाह्य पावित्र्य पाहिजे. आणि कोणत्याही विकल्पाने वृत्तीलिप्त न होणे म्हणजे शौच. व्याख्या: कोणत्याही विकल्पाने, विकल्प येतात ना मनामध्ये, त्यामुळं वृत्तीलिप्त न होणे. एखादा संकल्प विकल्प चित्तामध्ये निर्माण झाला की त्याचं रूपांतर वृत्तीत होतं, आणि वृत्तीत झालं की झालं बघा, फिरायला सुरुवात झाली. म्हणून वृत्तीलिप्त न होणे याला शौच म्हणतात. म्हणजे हा कंट्रोल आहे की संकल्प विकल्पावर नियंत्रण आहे म्हणजे शौच आहे. म्हणजे पावित्र्य म्हणजे ते आहे. आणि वृत्तीलिप्त होणं म्हणजे वृत्ती निर्माण न होणं, अंतःकरण. आपलं मन कुणाशी जोडून ठेवायचे संकल्प विकल्प न करण्यासाठी, तर हरिनाम संकीर्तनाला जोडून ठेवायचं बस. मग चित्तशुद्धी आपोआप व्हायला लागते. नंतर ते म्हणतात दया, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे त्याला दया म्हणतात. त्याला दया ही अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. हा भाव आहे दयाभाव, की दुसऱ्याचं दुःख म्हणजे माझं दुःख, त्याच्या दुःखाने मलाही दुःख व्हायला पाहिजे. पण आम्हाला दुसऱ्याच्या दुःखाने आनंद होतो बघा कित्येक वेळा. त्याला दुःख झालं ना की आनंद होतो. आपलं दुःख, दुसऱ्याचं दुःख पाहिलं की आपलं दुःख कमी झाल्याचा अनुभव येतो कित्येक वेळा. एकदा मला असं झालं का, माझे एक 2000 रुपये असलेलं पाकिट मारलं एकदा बसमध्ये. मग मी कोणाला सांगितलं नाही, घरी सुद्धा सांगितलं नाही. पण मी 1-2 दिवस गेले आणि आमच्या घरी सौनी मला सांगितलं की शेजाऱ्यांचे 10,000 रुपये चोरीला गेले. लगेच मला आनंद झाला बघा मनातल्या मनात. 10,000 गेले, माझे 2,000 गेले. अशी आपली अवस्था आहे. पण शौच याचा अर्थ, दया याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख व्हायचं पाहिजे. दुसऱ्याच्या त्रासाला आपण मदत करायला पाहिजे. मदत करायची तर आपल्याला दयाभाव निर्माण व्हायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याकडनं त्याला मदत होऊ शकणार. तर सगळ्यांच्या बाबतीत, ह्या विश्वातल्या प्राणी वनस्पती यांच्याबद्दल, प्राण मनुष्यांच्याबद्दल त्या दयाभाव आत असणं हे भक्तीचं लक्षण आहे, भक्ताचं लक्षण आहे. म्हणून शौच दया झालं. आणि आस्तिक्य, आद्य शंकराचार्य म्हणतात की गुरु वेदांत वाक्येषु विश्वासः इति श्रद्धाः आस्तिक्यः. म्हणून तत्वबोधामध्ये आद्य शंकराचार्यांनी हे आपल्याला सांगितलं आहे. आणि ते म्हणतात की गुरु वाक्य आणि वेदांतामध्ये सांगितलेले सूत्र यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे. याला म्हणतात आस्तिक्य. आणि चारित्र्य, आणि चारित्र्याचा अर्थ असा की आपलं आचरण, हे आचरण कसं करायला पाहिजे हे मागच्या श्लोकातच आपण बघितलेलं आहे की सतत भगवंताने, परमेश्वराने, परमात्म्यानेच उद्धवाला तुझं आचरण काय काय कर हे सांगितलेलं आहे. आणि काय काय कर म्हणजे निषिद्ध कर्म जी आहेत ती टाळायला पाहिजे आणि आपलं आचरण शुद्ध ठेवायला पाहिजे. असं हे 78वे सूत्र आहे. आता 69व्या सूत्रामध्ये म्हणतात सर्वदा सर्वभावेन निश्चिंतिरतैर्भगवानेन भजनीय. भक्तांनी
सर्व काली सर्व भावाने निश्चिंत राहून भजनीय अशा भगवंताचे भजन करावे. आता भजन म्हणजे काय? भजन म्हणजे दोन्ही असू शकतात. भजन म्हणजे भजन गाणं, भगवंताच्या वर्णन हे गाणं, त्याची कीर्ती गाणं, त्याचं विशेषत्व गाणं. गाणं म्हणजे काय की आपल्या वैखरीमधनं ते प्रकट करायचं, त्यालाही भजनच म्हणतात. संगीत वापरूनही भजन करता येतं. पण भजनचा एक अर्थ असा आहे की भजन याचा अर्थ सेवा. म्हणून सर्व भावानी निश्चिंत मनाने ही सेवा करावी म्हणतात. कोणाची? भजनीय अशा भगवानाची. भजनीय म्हणजे काय? तर भजनीय म्हणजे सर्व कामना पूर्ण करण्याचे पूर्ण सामर्थ्य ज्याच्यात आहे तो. नियामक, या विश्वाचा निर्माता, की सर्व कामना पूर्ण करण्याचं पूर्ण सामर्थ्य त्यात आहे, त्याला भजनीय असं म्हणतात. मग अशा भजनीय भगवंताचं हे सर्वदा सर्व भावानी सर्व काली सर्व भावानी निश्चिंत होऊन भजन करायला पाहिजे भक्तांनी. आणि असं भजन का करायला पाहिजे? तर हा जो आपण जो प्रकृतीचा आश्रय घेतलेला असतो, आपण आधार कशाला मानत असतो जीवनामध्ये. डॉक्टरचा आधार असतो, नंतर शिक्षकांचा आधार करत असतो, आई वडिलांचा आधार मानत असतो. पण हे सगळे अनित्य आहेत. सगळे हे आधार हे आधार नाही आहेत, ते स्वतः बुडणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर आपण बुडून जाणार. एकमेव आधार या विश्वामध्ये जीवाला एकमेव आधार जो आहे की जो आधार खरोखरच त्याला आधार देतो तो म्हणजे भगवान. आणि म्हणून आपण प्रकृतीचा आश्रय केलेला असतो, भगवंताशी नसतो, त्यामुळे दुःखी पावत असतो. पण नारद मुनी म्हणतात की सदा सर्व भावाने निश्चिंतपणे भगवंताची सेवा करायची, भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं चिंतन करायचं, भगवंताचं नाव घ्यायचं. असं जर केलं तर आपल्या चित्तामध्ये पुन्हा हे कामक्रोधादी विषय आणि कामक्रोधादी जे विषय भावना ह्या पुन्हा निर्माण होणार नाही. आणि त्यासाठी त्या भक्तांनी हा सर्व काळ कामना पूर्ण करणाऱ्या भगवंताचं भजन करावं. आता 80व्या सूत्रामध्ये ते सांगतात की सकीर्त्यमान हा शीघ्रमेवाभिर्भवती अनुभवयते च भक्तान. म्हणजे असं केल्यानं आपण त्याचं खंड भजन करत राहिल्याने तो काय करतो? तो भगवान त्याचं कीर्तन केलं असता, त्याचं स्मरण केलं असता, त्याचं चिंतन केलं असता, त्याचं भजन केलं असता, तत्काळ आविर्भूत होतो. तत्काळ आविर्भूत होतो. आविर्भूत होतो म्हणजे काय की त्या भक्ताला तो दर्शन देतो आणि त्याला आपला अनुभव देतो. आता परमेश्वराचा अनुभव येणं म्हणजे काय? सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव येणं म्हणजे या नित्य स्वरूप जे आहे भगवंताचं ते प्राप्त होणं. म्हणजे अखंड आनंद स्थिती आपल्याला प्राप्त होणं, त्याला म्हणतात भक्ताचा अनुभव, भगवंताचा अनुभव येणं. मग आता हे केव्हा येतं? तर आतापर्यंत जी आपण भक्तिसूत्र बघितली ती भक्तिसूत्र जर आचरणात आणायचा प्रयत्न केला आणि भक्तांनी आता जी सूचना नारद मुनींनी दिल्यात त्या जर नीट पाळल्या तर हा भगवान आपल्याला हा अनुभव हा नक्कीच आणून देतो. अशी ही 80 सूत्र आज आपण बघितलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया तळमळ
कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया अपराधी जन चुकत चिरे रे चुकत चिरे रे अपराधी जन चुकत चिरे रे चुकत चिरे रे तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीण झाले कठीण झाले कठीण त्यावरी कठीण झाले कठीण झाले आता नदी से उडी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे काय करावे कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिली मोहरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी